गुरु रविदास सत्यशोधक समाजाच्या वतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्तांचा गुणगौरव व शुभेच्छा सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक प्रबोधनकार ॲडव्होकेट डॉक्टर पी.एस. चौगुले तर उद्घाटक म्हणून बालाजी सोनटक्के उपस्थित होते। प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अनिल लिंबोरे, प्रदेश महासचिव ग.मा. पिंजरकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। सरकार बहुजन समाजातील थोर समाज सुधारक यांना आपण सर्वप्रथम वंदन करूया। त्याचप्रमाणे आज हा गुरु रविदास सत्यशोधक समाज आरक्षण दिन छत्रपती राजश्री शाहू महाराज व साहित्य अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत व सेवानिवृत्त अधिकारी यांचा आपण हा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे। हा प्रोग्राम घेण्यासाठी सर्वप्रथम या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री माननीय डॉक्टर पी.एस. चौगुले सर, त्याचप्रमाणे श्री पिंजरकर सर, बालाजी सोनटक्के मॅडम, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील शिवकर मॅडम, तुतोंडे सर, तोंटे मॅडम, बर्दे मॅडम, बाचोनी मॅडम व गच्छानी मॅडम, त्याचप्रमाणे आमचे सर्व मित्र मंडळी, समाज बांधव, महिला भगिनींनो व वाद्य कलाकार यांनी उत्कृष्टपणे गायन केलेलं आहे, त्यांचे मी अभिनंदन करतो। आज बोलणारे आजचे सर्व चौगुले सर हे आपले थोर एक फार म्हणजे मोठी व्यक्ती आहेत ते, आणि त्यांनी वेळ काढून नागपूरहून तिथे आलेले आहे। सर्वप्रथम आपण त्यांचं आपल्यातर्फे अभिनंदन करूया। मित्र, आज समाजातील जे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी झालेले आहेत आपण त्यांचे वर्णन करूया। कारण गेल्या 58 वर्षी किंवा 60 वर्षी रिटायर होणारे आपले कुटुंब सांभाळून, मुलं बाळ सांभाळून, त्यांना उच्च शिक्षण देऊन, त्यांना नोकरी लावून आज ते देश म्हणजे महाराष्ट्राची किंवा देशाची सेवा करून आज यशस्वीपणे सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो। जवळपास 90 विद्यार्थी आमचा उद्देश असा आहे की जे विद्यार्थी आज गुणवंत लिस्टमध्ये आलेले आहेत त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे, त्यांचा गौरव करायचा आहे आणि भविष्यात त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करून समाजहितासाठी त्यांनी अधिकारी म्हणून कार्य करावं आणि राष्ट्र घडविण्यामध्ये त्यांनी आपला भविष्यात सहभाग द्यावा।
देण्यासाठी हा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा. काय समाजाला काय सांगणार? समाजाला हेच सांगायचं आहे की भारतीय संविधानामुळे या देशात परिवर्तन आलेलं आहे. संविधानाने दिलेले अधिकार आपल्याला व्यवस्थित वापरायचे आहेत आणि नागरिक म्हणून आपलं कर्तव्य चोख बजवायचं आहे. ज्ञाननिष्ठा, मानवता आणि चिकित्सा प्रत्येक नागरिकाच्या मनात कशी विकसित होईल आणि त्याप्रमाणे तो आचरण कसा करेल यावर या कार्यक्रमाचा भर राहिलेला आहे. आम्ही भर देत असतो की नागरिक हा चिकित्सक बनला पाहिजे, मानवतावादी बनला पाहिजे, विज्ञाननिष्ठ बनला पाहिजे आणि त्यांनी बंधुभावाचं संरक्षण करायला पाहिजे. सर्व समाज एकोप्याने राहायला पाहिजे. प्रगतीची वाट त्यांनी व्यवस्थित शोधायला पाहिजे आणि समाजाच्या प्रगतीमध्ये आपला सहभाग दिला पाहिजे. ही भूमिका या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या पाठीमागे आहे. समाजाने सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, प्रशासकीय क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात असं एकही फील्ड समाजाशी संबंधित जे आहे त्याच्यापासून समाजाने अलिप्त राहतो. समाजाचा श्रीमंत विद्यार्थ्यांचा आवाज अधिकारी करण्याचा आज जो कार्यक्रम संघटनेचा त्यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेला आहे. त्यासाठी नागपूरहून खास चंगोले सर आलेले आहेत व आंबेडकर सरांनी व चंगोले सर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या जवळपास मी 15 ते 20 वर्षापासून या कार्यक्रमात सक्रिय आहे व ह्या कार्यक्रम घेतल्यामुळे समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहे 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालेले, नोकरी लागलेले, त्यांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद पण होता, प्रेरणा मिळते व त्या मुलांना प्रेरणा मिळण्यासाठी हा उपक्रम चंगोले सरांनी चालू केलेला आहे. त्याबद्दल आम्ही त्याचे खूप आभारी आहोत.